नमस्कार. माझ्या छोट्या बंट्यांनो, आज बंटी नावाच्या मुलाची गोष्ट ऐकायला तयार आहात ना? तर स्वागत आहे गोष्टींच्या वाड्यावर. बाबांनी बंटीसाठी पतंग आणली. पण मला नाही माहिती काय झालं ते. ऐकूया गोष्ट. चला. बंटी आणि पतंग ही गोष्ट लिहिली आहे चंचल शर्मा यांनी. चित्र काढली आहे पार्थोसेन गुप्ता यांनी. मराठी अनुवाद केला आहे मोनाली लोढा यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स स्टँडर्ड CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. म्हणजे छोट्या मोठ्या बंट्यांनो, तुम्हाला वाचता सुद्धा यायला पाहिजे ही गोष्ट. बाबांनी बंटीसाठी केशरी आणि पिवळ्या रंगाची सुंदर पतंग विकत घेतली. बंटीला पतंग पाहून आनंद झाला. बंटीने पतंग खिडकीजवळ ठेवली आणि तो झोपी गेला. धो धो पाऊस आला. रात्री असा मुसळधार पाऊस पडला. मग काय झालं? सकाळी उठून बंटी पाहतो तर काय? त्याची पतंग पाण्यात पूर्णपणे भिजून गेली होती. भिजलेली पतंग पाहून बंटीला खूप वाईट वाटलं. तेवढ्यात आईचा आवाज आला. आईच्या हातात डिंक कागद आणि झाडूच्या काड्या होत्या. चल, आपली पतंग आपण स्वतःच बनवूया, आई म्हणाली. दोघांनी मिळून एक छानशी पतंग बनवली. आणि पतंगावर लिहिलं, बंटी आणि आईची पतंग.